अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरी चळवळीने काल बुधवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरात मोठा एल्गार पुकारला होता। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते। क्रांती चौक येथून सुरू झालेला हा महामोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत होता। अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण थांबवावे, आरक्षणाची एकसंधता कायम ठेवावी आणि या संदर्भातील निर्णय घेण्यापूर्वी संबंधित समाज घटकांशी व्यापक चर्चा करावी अशा मागण्या आंदोलकांकडून करण्यात आल्या। क्रांती चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच क्रांती चौक परिसरात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने एकत्र येऊ लागले। विविध संघटनांचे झेंडे, फलक आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलकांनी आपली भूमिका ठामपणे मांडली। आंदोलन शांततापूर्ण मार्गाने करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते। मोर्चाच्या माध्यमातून प्रशासनाला निवेदन देण्यात येणार होते। आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला महत्त्व आले। रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या आंदोलनाला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आंबेडकरी संघटनांनी यापूर्वीही राज्यभर आंदोलनाची भूमिका घेतली होती। उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अनुसूचित जातींमध्ये अंतर्गत वर्गीकरण निर्माण होऊन आरक्षणाच्या मूळ उद्देशावर परिणाम होऊ शकतो अशी भीती आंदोलक संघटनांकडून व्यक्त केली जात होती। त्यामुळे सरकारने या विषयावर घाईघाईने निर्णय न घेता सर्व संबंधित घटकांशी चर्चा करावी अशी मागणी करण्यात आली। मोर्चा दरम्यान आरक्षण वाचवा, संविधान वाचवा यांसह विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा निर्णय सामाजिक न्यायाच्या दृष्टीने गांभीर्याने तपासला जावा अशी भूमिका आंदोलकांकडून मांडण्यात आली। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार आरक्षणाचा लाभ मिळण्यामागे सामाजिक आणि ऐतिहासिक वंचिततेचा संदर्भ आहे। त्यामुळे अनुसूचित जातींमधील विविध घटकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थितीचा सर्वंकष विचार केल्याशिवाय कोणतीही अंतर्गत वर्गीकरण करण्यात येऊ नये। क्रांती चौकातून सुरू झालेला महामोर्चा शहरातील निर्धारित मार्गाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जात होता। तेथे आंदोलकांच्या शिष्टमंडळाकडून प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनातून उपवर्गीकरणाला विरोध, अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे संरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांनुसार आरक्षण धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या मागण्या मांडल्या जाण्याची शक्यता आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडूनही आवश्यक नियोजन करण्यात आले होते। शहर पोलिसांनी नागरिकांना मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक आणि मार्गांबाबत आवश्यक सहकार्य करण्याचे आवाहन केले। छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असल्याने या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागले होते। विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आपली सामूहिक भूमिका मांडल्याने आंदोलनाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले। आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील विविध समाज घटकांकडून वेगवेगळ्या मागण्या आणि भूमिका पुढे येत असताना अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाचा मुद्दाही आता महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे। दरम्यान कालच्या महामोर्चानंतर राज्य सरकार आणि प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते, तसेच आंदोलनकर्त्या संघटनांची पुढील दिशा काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।